हे भ्रष्ट प्रथम भ्रष्ट लोकांना पहिले आपल्या इथे घेतात. आता तुम्ही सांगा, अजितदादांचा घोटाळा मोदीजी एक दिवस आधी बोलतात 70 कोटीचा घोटाळा आतमध्ये टाकणार, दुसऱ्या दिवशी त्यांना स्वागत करतायत. पूर्वी आमच्या काँग्रेस पक्षावर टीका केली जायची घराणेशाही. आता तुम्ही काढा लिस्ट. भारतीय जनता पार्टीचे बाप, नंतर मुलगी, त्याची बायको, म्हणजे आणि त्यामुळे सगळे संशयाच्या भोवऱ्यात आहेत की तुम्ही नगरसेवक झालात, आमदार झाला की तुम्हाला लगेच गाड्या येतात, तुमचे फ्लॅट्स असतात. मग हा पैसा निश्चितपणे भ्रष्टाचारात येत असणार. तुम्ही बघितलं असेल रस्त्याला ज्या अशी फुलपाखराच्या लाईट्स लावल्या, ते फुटपाथला काहीतरी ते लाईट पडतील असं डेकोरेशन केलं काय काय ठिकाणी. तुम्हाला वाटतं खरोखर त्याची गरज होती? नाही. नमस्कार, बातमीकार मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. साहजिकच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचं सदर देखील आम्ही चालू केलेलं आहे. हे सर्व करत असताना सर्वसामान्यांना आणि तुम्हाला आम्हाला पडलेला प्रश्न, आपला नगरसेवक कसा असावा, हा विषय आम्ही चालवतोय. या नगरसेवकांवरती मुंबई महानगरपालिकेची आपलं हे एवढं मोठं शहर, इकडच्या नागरी समस्या आणि इतर अनेक महानगरपालिकेच्या रिलेटेड असलेले अनेक विषय, अशा असंख्य गोष्टींसाठी नगरसेवक नावाचं कॅरेक्टर हे कसं असावं हा एक महत्वाचा प्रश्न आहे. याच विषयाची चर्चा किंवा याच विषयाची एक छोटीशी मुलाखत चालवण्यासाठी आम्ही काँग्रेस प्रवक्ते किंवा काँग्रेसचे मुंबई सरचिटणीस दत्तूदादा गवाणकर यांच्या कार्यालयात आलेलो आहोत. दादा, एक छोटीशी विनंती आहे, हा विषय आपण न्यूट्रली लोकांसाठी मांडतोय. काँग्रेसची भूमिका म्हणून न मांडता एक तज्ज्ञ म्हणून किंवा इतक्या वर्षाचा आपला मुंबईतला अनुभव, राजकारणातला अनुभव हा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. तळागाळातल्या लोकांपर्यंत आपणही संपर्कात असता. छोट्या छोट्या लोकांच्या, गोरगरिबांच्या समस्या देखील आपल्याला माहिती आहेत. असाच एक सामाजिक आणि एक संवेदनशील विषय आहे नगरसेवक कसा असावा. आपण याची चर्चा करतोय. काय सांगता तुम्ही, कसं पाहता नगरसेवका या विषयाकडे? मला वाटतंय कॉर्पोरेशनची निवडणूक एकदा आपणही लढलेली होतात काही वर्षांपूर्वी, माझ्या माहितीनुसार, जर मी चुकत नसेल तर. काय सांगताय सांगा. नगरसेवक हा प्रत्येक सामान्य माणसाची संपर्कात येतो. एक खासदार असतो, त्याचा विभाग मोठा असतो, आमदाराचा विभाग मोठा, त्यामुळे ते प्रत्येक माणसाशी संपर्क असलेला व्यक्ती म्हणजे नगरसेवक. नगरसेवकाचं काम फार महत्वाचं असतं. तुमच्या संपर्कात राहता रोजची तुमचं जे जीवनमान आहे त्याच्यामध्ये वॉटर, मीटर, गटर, तुमचा कचऱ्याचं संकलन असेल, महानगरपालिकेच्या रोजनिशीतल्या तुमच्या जी कामं असतात, ही सर्व कामं करून घेणारा हा नगरसेवक. आणि हाच नगरसेवक जर चांगलं काम करेल तर तो तुमच्या विधानसभेच्या तुमच्या जो प्रतिनिधी असतो त्याला त्याची मदत होते. आणि त्याच्या पुढे मग खासदारकीला जेव्हा एखादा उभा राहतो तुमच्या पक्षाचा, तर त्यावेळेला तो त्याची मदत होते. कारण सर्वात महत्वाचा नगरसेवक पद आहे आणि तो व्यक्ती आहे. पूर्वी आता आपल्या इथे आपण तुमच्या लक्षात असेल की बाळकृष्ण रघुनाथ गावडे होते किंवा दत्ताजी नलावडे होते वरईतून. इथे आमचे सूर्यवंशी दादा होते किंवा चव्हाण मास्तर होते. तर हे जुने जे होते हे खूप असे चांगले नगरसेवक या ठिकाणी होऊन गेलेत. ह्या नेहरूनगरमध्ये तुम्ही बघाल तर ह्या आमच्या नेहरूनगरमध्ये एवढं कमरे एवढं पाणी भरायचं. आणि त्यावेळेला आम्ही लहान असताना त्या गावडे साहेबांना आम्ही बघायचो की ते त्या पाण्यामध्ये इथे फेरी मारायचे. आता त्यांच्या फेरी मारण्याने ते काय पाणी लगेच गटारात त्याचा निचरा होणार नव्हता. पण हा व्यक्ती ह्या ठिकाणी आमच्या सुखदुःखामध्ये सामील होतो. ह्या ठिकाणी आमची विचारपूस करायला आलेला आहे. म्हणजे एक लहान वयामध्ये माझी ती भावना होती की म्हणजे त्यांची एवढी सुंदर प्रतिमा माझ्या मनामध्ये निर्माण झाली की ह्या ठिकाणी आमच्या सुखदुःखामध्ये सामील होणारा जो व्यक्ती आहे तो हा आहे. आणि माझ्या मते नगरसेवकाची व्याख्या तीच असते की तुमच्या रोजच्या जीवनामध्ये, तुमच्या सुखदुःखामध्ये सामील होणारा जो व्यक्ती असतो तो नगरसेवक असतो. तुमच्या रोजच्या ज्या समस्या आहेत, तुमचा कचरा उचलला गेला नाही, तुमच्या नळाला पाणी येत नाही, तुमचं गटार तुंबलेलं आहे, तर त्या सोडवणारा
व्यक्ती जो आहे तो नगरसेवक असतो. त्यामुळे त्याचा रोल तुमच्या समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये फार महत्वाचा असतो. दादा नक्कीच आपल्यातर्फे सर्वसामान्य लोकांच्या म्हणजे आता सांगू सकाळी 9 ते संध्याकाळी 7 किंवा संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ड्युटी करणारी मंडळी यांना स्वतःच्या तक्रारी महानगरपालिकेपर्यंत मांडायला वेळ नसतो किंवा ते आपल्या दैनंदिन रोजगारामध्ये व्यस्त असतात. त्याच्यामुळे आपण आपला प्रतिनिधी नक्कीच निवडून देतो की हा नगरसेवक आमच्यातर्फे आमच्या समस्या मांडेल आणि ह्या गोष्टी आमच्या क्लिअर होतील. परंतु आता बघा अनेक वर्ष नगरसेवक नव्हता मुंबई महानगरपालिकेला. प्रशासकच सगळं चालवत होतं. कुठे काय अडलं, सर्व काही व्यवस्थित चाललं होतं. नगरसेवक नसताना देखील कामं प्रशासकाने केली. नगरसेवक असल्यावरती आता विशेष काय फरक पडणार आहे तुम्हाला काय वाटतं? हा एक निगेटिव्ह प्रश्न आहे, तरी देखील एक चर्चेचा भाग म्हणून बोलतो दादा. मी तुम्हाला त्याचं उत्तर देतो की नगरसेवक नसल्यामुळे फार मोठा फरक पडतो. या ठिकाणी जवळजवळ 4 वर्ष झाली निवडणुका व्हायला हव्या होत्या, त्या आता झालेल्या नाहीत. आता समजा जेव्हा होतील तेव्हा 4 वर्ष झालेली असतील की बिना नगरसेवकचे आपण या ठिकाणी आपली रोजनिशीची कामं करतोय. नगरसेवक नसला तर तुम्हाला महानगरपालिकेपर्यंत तुमच्या तक्रारी घेऊन जाव्या लागतायत. आणि तुमचा महत्वाचा प्रश्न असा आहे की नगरसेवक नसल्यामुळे काय फरक पडला. जेव्हा नगरसेवक नसतात तर तो त्यांचा जो कारभार आहे राज्य सरकार चालवतं. सरकारमधलं नगर विकास खात्याच्या अखत्यारीत ते सर्व चालतं, नियोजन त्याचं येतं. आता तुम्हाला मी छोटी छोटी उदाहरणं देईन. तुम्ही बघितलं असेल रस्त्याला ज्या अशी फुलपाखराच्या लाईट्स लावल्या, हो ते फुटपाथला काहीतरी ते लाईट पडतील असं डेकोरेशन केलं काय काय ठिकाणी. तुम्हाला वाटतं खरोखर त्याची गरज होती? नाही. असं असताना त्या याच्यावर तो पैसा खर्च करायचा. कोट्यावधी रुपये. त्या कोट्यावधी रुपयातून कमिशन घ्यायचं. बरोबर. आणि जो निधी संकलित झालेला होता जवळजवळ 80,000 कोटीचा, तो आता किती राहिला असेल, आपण पत्रकार आहात, आपण त्याची चौकशी करा. बरोबर. मग तो निधी कसा कमी झाला या 4 वर्षामध्ये? त्याचं व्याज मिळत होतं, त्या व्याजातून बरंच काही चाललं होतं. तर ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. लोकांना हे समजत नाही की राज्यकारभार चालू आहे. कचरेवाला आला, त्यांनी कचरा उचलला, ते हे साफ झालं, हे एवढंच नाही आहे. याचा मागचं राजकारण तुम्ही समजा की ह्या निवडणुका डिले झाल्यात, त्या राज्य सरकारने मुद्दाम डिले केल्या. ह्याच्यामध्ये त्यांचा हेतू असा होता, एक तर त्यांना 4 वर्षापूर्वी ज्या निवडणुका होतात तर त्यांना जी स्थिती होती ती पोषक नव्हती. आणि ही पोषक स्थिती होईपर्यंत त्यांनी 4 वर्ष वाट बघून ह्या मुंबई महानगराची वाट लावून टाकलेली आहे. आता वातावरण पोषक झाल्यानंतर काही राज्यातल्या निवडणुका झाल्या, तिथे ते झाल्यानंतर सगळं आलबेल, त्यांना वोट चोरीचा विषय मोठा आहे. आणि तुम्ही बघताय दुबार तिबार नावं सापडतायत. राहुल गांधी आमचे नेते, त्यांनी हा विषय उचलल्याच्या नंतर आता लोकांचे डोळे उघडलेत. आणि तरी तुम्हाला सांगतो की ह्याच्यामध्ये निवडणूक आयोग हा पक्षपातीपणे काम करत आहे. कसं? तर तुम्ही आता बघा, त्या 2 तारीखला ज्या जाहीर झालेल्या निवडणुका होत्या काही ठिकाणच्या नगर परिषदांच्या, त्या आता 20 तारीखला केल्यात. काही ठिकाणचा संशय मी तुम्हाला व्यक्त करतो की एका ठिकाणी 5 भाजपाच्या जे कॅन्डिडेट होते त्यांचे अर्ज रद्द झालेत. माझ्या मनात शंका आहे की आता तुम्ही 2 तारीखला तर ते त्यांनी प्रचार केलेला होता, आता त्याला पुन्हा प्रचार करावा लागेल. मग तो प्रचार करत असताना तुम्ही त्या ठिकाणी नॉमिनेशन नवीन मागवणार आहात की त्याच्यावरच चालणार आहात? म्हणजे त्या बाद झालेल्यांना पुन्हा याच्यामध्ये संधी देण्याकरता तर हा डाव नाही ना. बरोबर. शंका घ्यायला जागा अशी आहे की देशभरामध्ये एवढे ह्या लोकांनी निवडणूक आयोगाने एवढा म्हणजे भ्रष्ट कारभार केलेला आहे की विचारता सोय नाही. आणि आता ते सामान्य माणसाच्या लक्षात यायला लागले आणि त्याचा परिणाम तुम्हाला ह्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दिसेल. दादा अजून एक महत्वाचा प्रश्न, सर्वसामान्यांची कुजबूज. आता हा अमका उमेदवार निवडणुकीला उभा राहतोय, आता हा 5 वर्षात करोडपती होणार, याचे रिसॉर्ट येणार, याचे हॉटेल्स होणार, याचे पेट्रोल पंप येणार, याच्याकडे गाड्या येणार, याच्या प्रॉपर्ट्या बनणार आणि आमचे मात्र प्रश्न असेच प्रलंबित राहणार, अशी टीका होते. मी आज काही गोष्टी निगेटिव्ह बाजू आहेत ज्या लोकांची कुजबूज आहे ती मांडायचा प्रयत्न करतोय.
हे असं सारखं आणि अनेक वर्ष परंपरागत हेच का घडतं असं दादा काय सांग? असं आहे की माझे जेव्हा 18-20 वर्षाच्या उमेदीचा काळ होता, त्यावेळेला आम्ही बघायचो की नगरसेवक चालत फिरायचे. त्यांच्याकडे स्वतःची गाडी नव्हती. एखाद्याला लोकांनी गिफ्ट दिली असेल गाडी तर ठीक आहे, पण त्यावेळेचे नगरसेवक जे आहेत ते लोकसंपर्कासाठी स्वतःचे किंवा सायकलवरनं फिरणारे आम्ही बघितलेले आहेत. तर तो जो काळ होता तो आता राहिला नाही. कारण निवडून येताच लगेच तुमच्याकडे 4 व्हीलर गाडी आली, तर ती कुठून येते? तुमचं कामधंदा काय? तुमचं उत्पन्नाचं साधन काय? तर हा निश्चितपणे लोकांच्या मनामध्ये उत्पन्न होणारा प्रश्न आहे. आणि त्यामुळे सगळे संशयाच्या भोवऱ्यात आहेत की तुम्ही नगरसेवक झालात, आमदार झाला की तुम्हाला लगेच गाड्या येतात, तुमचे फ्लॅट्स असतात. मग हा पैसा निश्चितपणे भ्रष्टाचारातनं येत असणार. तुमचं काय मोठ्या फॅक्टरीज किंवा कारखाने नाही आहेत की तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला उत्पन्न आहे. असं काय असेल तर त्याच्यावर संशय घ्यायला जागा नाही. परंतु आपण बघितलं की सामान्य कुटुंबातला व्यक्ती येतो, उभा राहतो, त्याला पक्षाने संधी दिली, निवडून आला, ते गडगंज होतात. कसे होतात याचं उत्तर सर्वांनाच माहित आहे. बरोबर दादा, त्याच्या विपर्यास किंवा एक उलटा प्रश्न, हे आपले मतदार आहेत, सुज्ञ मतदार म्हणा किंवा आपण म्हणू शकतो अडाणी मतदार म्हणा, हे त्या उमेदवारांची अक्षरशः कोंबडी करून टाकतात ह्या कालावधीमध्ये. माझ्या खिशात 50 मतं आहेत, माझ्या खिशात 20 मतं आहेत, आम्हाला पिकनिकला जायचंय, आमचं अमुक करून द्या, आम्हाला एवढं पैसे द्या, आम्हाला एवढं पाकिट द्या. आणि ही सगळी आवाच्या सवा त्या उमेदवाराकडून पैशाची मागणी. काही अज्ञान म्हणा किंवा आपण म्हणू शकतो ना लालची उमेदवार देखील हे करतात. आता हे देखील लोकशाहीच्या दृष्टीने तेवढंच घातक आहे ना. जसा नेता तसा समाज किंवा समाज तसा नेता, असंच हे समीकरण चालत राहणार ना. किंवा मग सत्तेसाठी पैसा आणि पैशासाठी सत्ता. तुम्ही कसं बघता ह्या विषयाकडे? असं आहे की हे अशा तऱ्हेचे जे प्रवृत्ती असतात, हे याच्यावरून तुम्ही संपूर्ण मतदारांना गृहीत धरू नका. बरोबर. ही काही टोळकी असतात, त्या टोळक्यांना त्यांच्या घरात कोणी विचारत नाही. बरोबर. त्यांचे आई बाप, त्यांची बायको, मुलं त्यांना ह्या टोळक्याच्या लोकांना मतं देत नाही. त्यामुळे हे काही त्या ठिकाणी त्या उमेदवाराकडे पैशाची मागणी करतात, त्याचा लाभ घेतात आणि नको नको ते प्रकार या ठिकाणी निवडणूक होतात. हे मलाही माहित आहे. परंतु जो खरा मतदार आहे ना, तो सुज्ञ आहे आणि तो आता हुशार झालेला आहे. जर याच्यामध्ये मतदान प्रक्रियेमध्ये जर ईव्हीएमचा घोटाळा आणि वोटचोरीचे प्रकार झाले नाहीत तर फार वेगळे निर्णय लागतील, निकाल लागतील या निवडणुकांमधून. परंतु सुज्ञ मतदार एखाद्याला भरघोस मतदान करतात, परंतु त्याचं जर मतदानच गायब होत असेल तर त्याला तुम्ही ह्या प्रोसेसचं समर्थन करू नका. बरोबर. कारण ही भ्रष्ट प्रोसेस चालवते आणि त्या उमेदवाराला वाटतं की मी पैसे वाटलं म्हणून निवडून आलोय. तो खात्री देऊ शकतो का पैसे घेणारा त्यालाच मतदान करेल? पैसे घेणारा सगळ्यांकडनं पैसे घेत असतो. हो. एक माणूस 4 उमेदवाराकडनं पैसे घेत असतो, तो कुठल्या तरी एकालाच मतदान करणार. तेव्हा ही भ्रष्ट प्रोसेसवर माझा विश्वास नाही आहे. आणि म्हणजे फोफावलंय ना दादा आता. निश्चित फोफावलंय. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण ते हे काही प्रमाणात आहे. आता एका वॉर्डमध्ये 50,000 मतदार आहेत, तर तुम्ही जो उमेदवार किती लोकांना पैसे देतो? काही ठराविक लोक असतील. त्याच्यामुळे या प्रक्रियेला, ज्या मतदानाच्या प्रक्रियेला किंवा मतदार जो आहे, सुज्ञ खरा मतदार आहे, त्याला याच्यामध्ये गृहीत धरणे हे बरोबर नाही. की तो मतदार विचार करून विचारपूर्वकच मतदान करत असतो. तो ह्या टोळक्याच्या नादाला लागत नाही. त्याला जिथे मतदान करायचं असतं तिथे जो पटेल त्याला तो मतदान करतो. नाही, आता बघा, ही सार्वजनिक नवरात्र उत्सव म्हणा किंवा गणेशोत्सव मंडळ वगैरे म्हणा, हे देखील त्या आपल्या लोकप्रतिनिधीकडे, नगरसेवकांकडे, आमदाराकडे जाऊन मागणी करतात, आम्हाला एवढ्या हजारांचा लाखांचा गेट दे. आणि ते पण देत असतात. आता त्या राजकीय पक्षांच्यामध्ये स्पर्धा असते की आम्ही जास्त दिले का तुम्ही कमी दिले. म्हणजे ह्या सगळ्याचं गणित हे शेवटी मतदानावरती येऊन थांबतं. आता ही सार्वजनिक उत्सव म्हणजे एक मतदानांचा एक गट्टा किंवा खूप चांगले त्यांचे फॉलोअर आणि खूप मोठा संघ हा मानला जातो. पण ही देखील प्रवृत्ती दादा कशी वाटते? चुकीची नाही आहे? चुकीचंच आहे. त्याच्यामध्ये असले लोक एकाकडनं गेट घेतात, दुसऱ्याकडनं लाद्या लावून घेतात, तिसऱ्याकडनं टॉयलेटला टाईल्स लावून घेतात. मग हे वेगवेगळ्या लोक जरी कामं करत असतील, त्यांचं मतदान तर एकाच ठिकाणी जात असेल. बरोबर.
मी तर चार लोकांनी काम केलं म्हणून 4 लोकांना मी मतदान करू शकत नाही, मी एकालाच मतदान करणार. त्याच करता म्हणतो हे जे असतात लोक, हे ठराविक लोक असतात. आता काही वेळेला त्यांची भावना अशी असते की बाबा निवडणूक आली आहे, चला काम करून घ्या, आपल्या वस्तीचं आपल्या चाळीचं काम करून घ्या, नाही तर हे आपल्याला सापडणार नाहीत. आणि ह्याला जबाबदार पण हे नगरसेवकच आहे. त्यांनी प्रामाणिकपणे काम न करता ह्या प्रोसेस राबवायला चालू केलं आणि मग ते 5 वर्ष कामच नाही करत ना, मग ते नुसतं पैसे ओढायची कामं करतात. बरोबर. आणि त्या भ्रष्ट प्रोसेस मग त्यातूनच सुरू होते की मला आता 5 वर्षांनी पुन्हा पैसे वाटायचे, तर मला पैसे जमा केले पाहिजेत. मग त्या भ्रष्ट प्रोसेसमध्ये हे पुन्हा करतात. हे तुम्ही जे वातावरण बघताय, तुम्ही जे सांगितलं, त्या वातावरणाला त्याचा दोष या राजकारण्यालाच आहे. बरोबर. प्रामाणिकपणा आता राहिलेला नाहीये. आणि त्यात जो प्रामाणिकपणे काम करेल तो तुम्ही बघा ना, किती उदाहरणं आहेत. तर त्याला तो प्रामाणिकपणे काम करणारी माणसं मग बाजूला राहतात ना, मग त्या किंवा मध्ये निवडून येत नाहीत, पडतात. मग आता ह्या सगळ्या भ्रष्ट प्रवृत्तीला देखील समाजाने किंवा लोकांचं प्रबोधन झालं पाहिजे, कंट्रोल झालं पाहिजे. याच करता समाजाने हा बदल घडवला पाहिजे की मी ही भ्रष्ट प्रोसेस नाकारणार. तुम्ही तुमच्या तिथल्या लोकांना, तुमच्या समाजाच्या लोकांना, तुमच्या कुटुंबातल्या लोकांना, तुमच्या आजूबाजूच्या लोकांना हे समजवलं पाहिजे की बाबा ह्याला बळी पडू नका, आपण एक चांगला उमेदवार निवडून देऊ जो आपल्या उद्या कामाला येईल, ज्याच्याकडे आम्ही कधी रात्री बेरात्री जाऊ शकतो किंवा आपण आपली कामं करून घेऊ शकतो. अशाच व्यक्तीला आपण निवडून द्या, हे व्हायला पाहिजे. दादा, अजून एक चर्चेचा विषय, आता ही महानगरपालिकेची कोंबडी कोणाच्या पदरात येऊन पडणार. महानगरपालिका एक फार मोठं बजेट असलेलं, मुंबई महानगरपालिका फार मोठं बजेट असलेलं आणि फार मोठं करप्शनचा अड्डा असलेलं एक ठिकाण मानलं जातं राजकीय दृष्टीने मुंबईसह महाराष्ट्रामध्ये. काय वाटतं तुम्हाला, या सगळ्या गोष्टीचा डायरेक्ट इनडायरेक्ट सगळा जनसामान्यांच्या जीवनमानावरती परिणाम होतो. जे टॅक्सेस सर्वसामान्य जनता देते त्याचा पुरेपूर विनियोग केला जात नाही, कुठे ना कुठेतरी करप्शनच्या माध्यमातून ते पैसे इकडे तिकडे वळते केले जातात. कसं सांगताय? आणि आता त्याच्यात एक नवीन विषय आला, आता हे महिला रिझर्वेशन, महिलांचा आपण आदरच करतो नो डाऊट, परंतु हे आता अचानक आल्यानंतर तेवढ्या सक्षम महिला उमेदवार अजूनही तेवढ्या मुंबईमध्ये दिसत नाहीयेत. 100% नाहीत. पुरुषांच्या मानाने कुठे ना कुठेतरी थोड्याशा मागे पडतात. आता हा पत्नी सत्ता एक विषय आता चालवला जातोय की मी नगरसेवक होतो, मग आता मी माझ्या पत्नीला उमेदवारी देतो आणि मग ती निवडणूक लढवणार. याचा आता कुठेतरी असा विषय पण होण्याची शक्यता आहे की हे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत महानगरपालिकेमध्ये आणि जे करप्शनने आणि लो क्वालिटी काम करून ते माजलेले आहेत, यांना कुठेतरी गैरफायदा घेता येईल. त्या महिला बिचारी उमेदवार निवडून आलेले, तिला ह्या सगळ्या विषयाची दुनियादारी नाही माहिती, सिमेंटची क्वालिटी नाही माहिती, काय म्हणजे ऑल ओव्हर हा सगळा प्रश्न पडलाय. अनेक लोक बोलतात ह्या सगळ्या विषयावरती. तुम्ही कसं बघता दादा? तुमचा पहिला प्रश्न की मुंबई महानगरपालिका, मुंबई महानगरपालिकेची जी निवडणूक आहे ती एका छोट्या राज्याचं बजेट असणारी निवडणूक आहे. बरोबर. आणि इथल्या एका वॉर्डची मतदारसंख्या म्हणजे 50,000 ते 55,000, 60,000 हा जो मतदार आहे ना, तो तुम्ही जर छोटी नॉर्थ ईस्टची वगैरे छोटी राज्य घ्याल तर तिथल्या एका विधानसभेचा हा एवढा मतदार असतो. त्यामुळे फार महत्वाचं आहे आणि त्या ठिकाणी चांगले लोक जाणं हे गरजेचं आहे. दुसरा तुमचा प्रश्न की महिला, आता कायद्याने आपल्याला तिथे रिझर्वेशन दिलेलं आहे, त्यामुळे ते रिझर्वेशन मध्ये आता इथे नाही तर तिथे, तिथे नाही तर तिथे, आता तिथे जे प्रोसेस आहे, आता ह्या ठिकाणी वॉर्ड क्रमांक 195 होता, तर तो हा गेल्या वेळेला शेड्यूल कास्टसाठी रिझर्व्ह होता. मग ते पुढच्या रिझर्वेशन त्या चिठ्ठ्या बाजूला ठेवतात. मग ह्याला ते हा वॉर्ड जो आहे तो ओबीसी झाला, आपल्या बाजूचा ओबीसी महिला झाला. आता काही ठिकाणी सर्वच्या सर्व वॉर्ड ओपन आहेत. आपल्या इथे म्हणजे बऱ्यापैकी रिझर्वेशन पडलेलं आहे. ते 3 ओबीसी झालेत आणि त्याच्यामध्ये महिला झाला. एखादा वॉर्ड मला वाटतं तो 194चा थोडासा भाग येतो, तो एक ओपन राहिलेला आहे. बरोबर. मग ते असं हे जे उमेदवार असतात मग त्यांच्यावर ते अन्याय झाल्यासारखं वाटतो. ह्या प्रक्रियेमध्ये काहीतरी एक बदल आला पाहिजे की जिल्हा वाईज किंवा मतदारसंघ वाईज ते रिझर्वेशन तेवढ्या प्रमाणात द्यावं. अशा प्रकारचं जर त्याच्यामध्ये केलं तर ते पालटून त्या ठिकाणी योग्य असा न्याय मिळेल असं वाटतं. पण हा प्रक्रियेचा भाग आहे.
तुम्ही आणि मी बोलून काय होणार होणार नाही. दुसरं तुम्ही विचारलं की महिला, तर आता महिला आपल्या सुशिक्षित झालेल्या आहेत बरोबर. आणि हुशार झालेल्या आहेत. तर तुम्ही म्हणाल की बाबा तिला त्यातलं काय कळत नाही, चर्चा आहे म्हटलं जातं मी, हे बाहेर असं लोक असं ठीक आहे, त्या चर्चेच्या अनुषंगाने सांगतो. जर अशी चर्चा झाली त्यांना मी असं सांगू इच्छितो की म्हणजे त्या बिचाऱ्या भाबड्या आहेत, कुठेतरी त्याची फसगत होईल या अशा ठग लोकांमुळे, असं त्यांना समजणार नाही त्या असं गोष्टी. आहे की ती महिला जेव्हा त्या ठिकाणी हे बाबा हे मिश्रण काय आहे, या ठिकाणी काँक्रिटीकरण चाललेलं आहे, जेव्हा तिला संधी मिळेल त्यात ती अभ्यास करून पारंगत होईल, त्यावेळेला ती त्या विषयात बोलू शकेल नक्कीचपणे. बरोबर. आणि महिला या आता पुरुषांच्या बरोबरीने चाललेल्या आहेत. तुम्हाला आता पुरुष आणि महिला यात काय फरक राहिलेला नाही आहे. त्याही त्याच लेवलला समाजामध्ये काम करतायत, तुम्ही बघत असाल सरस हो हो हो. तर त्यामुळे काही फरक पडेल असं मला तरी वाटत नाही की त्या तेवढ्याच सक्षमपणे त्या काम करू उलट महिला जास्त अधिक प्रामाणिकपणे काम करू शकतील. हो हो. आणि हे जे आहे तुमचं मत, त्या मताशी लोकांचे जे चर्चा आहेत त्या चर्चेशी मी सहमत नाही. पत्नी सत्ता हा एक विषय म्हटला. मी नगरसेवक होतो, मग आता सत्ता माझ्या घरातच राहिली पाहिजे म्हणून मी माझ्या पत्नीला उभं करणार. कुठल्याही विशिष्ट नेत्याला किंवा विशिष्ट नगरसेवकाला टीका करण्याचा हा काय माझा उद्देश नाहीये, पण ह्या सगळ्या चर्चा येत आहेत, सोशल मीडियावरती टीका चालू आहेत. पत्नी सत्ता नावाने आता लोक कमेंट करायला लागलेले आहेत. काय सांगता दादा? तुमचं म्हणणं एकदम रास्त आहे. पूर्वी आमच्या काँग्रेस पक्षावर टीका केली जायची, घराणेशाहीची. आता तुम्ही करा लिस्ट, हो. भारतीय जनता पार्टीचं बाप न तर मुलगी, त्याची बायको, म्हणजे तुमचे गिरीश महाजन सारख्यांनी पण त्या तिथे नगराध्यक्ष पदाला आपल्या पत्नीला उभं केलंय. त्यांना काय कमी आहे? त्या ठिकाणी एखादा कार्यकर्ता ऍडजस्ट झाला असता. असे तुम्ही ती लिस्ट काढा भारतीय जनता पार्टीची. आणि म्हणजे पूर्वी त्यांचं एक ब्रीदवाक्य होतं, राष्ट्र प्रथम. आता मी त्याला दुसरं नाव दिलंय, भ्रष्ट प्रथम. जो कोणी भ्रष्ट आहे तो पक्षात घ्या आणि त्याला ती वॉशिंग पावडर मध्ये त्याला टाका, वॉशिंग मशीन मध्ये, आणि निरमा पावडरने त्याला शुद्ध करून घ्या. तुम्ही दादा शेवटी प्रवक्तेच, तुम्ही काय टीका करायचं सोडणार नाही. मला हक्क आहे तो, माझा हक्क अधिकार आहे. तुम्ही बघा ना, हे भ्रष्ट प्रथम, भ्रष्ट लोकांना पहिले आपल्या इथे घेतात. आता तुम्ही सांगा, अजितदादांचा घोटाळा, मोदीजी एक दिवस आधी बोलतात 70 कोटीचा घोटाळा आतमध्ये टाकणार, दुसऱ्या दिवशी त्यांना स्वागत करतायत. असे किती उदाहरणं झालेत महाराष्ट्रामध्ये, किती उदाहरणं झालीत. ज्यांच्या मागे तो किरीट सोमायत आणि हे लागले, आरटीआय टाकून त्यांनी त्याच्या मागे लागला होता, ते सर्व यांनी पक्षात घेतले ना हो. मला सांगा, ते काँग्रेसमध्ये असताना ते भ्रष्ट होते, तिथे गेल्यावर मग साफ सुथरे लगेच कसे झाले? हा प्रश्न तुम्ही पत्रकारांनी विचारला पाहिजे. नक्की दादा, विचारू आम्ही. तुर्तास ही मुंबई महानगरपालिका आणि याच्या अनुषंगाने येणारे प्रश्न, असंच प्रश्न उत्तरांचं सदर, उमेदवारांच्या मुलाखती ह्या आपण चालूच ठेवणार आहोत. कॅमेरा पर्सन अल्पेश पवारसह मी अभिषेक शिंदे, बातमीकार, चेहरा मुंबईचा. मुंबईतील अशा नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी बातमीकार न्यूज चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका.